प्रीत जडली हृदय भाग 11. मागील भागात लग्न आणि तेही पुढच्याच आठवड्यात. ती पटकन बेडवरून उठून बसली. अगं पण मावशी, काव्याला पुढे काहीतरी तिला सांगायचं होतं, पण मावशी तर निघून गेली होती किचनमध्ये राहिलेलं तिचं काम पूर्ण करण्यासाठी. आता पुढे काव्याला आता लग्न म्हटलं की जाम टेन्शन आलं. हो, ती तयार होती लग्नासाठी, पण तिनेही काही तिच्या स्वप्नातील राजकुमारासाठी स्वप्न पाहिली होती. तिच्या स्वप्नातील तो तिला दिसला की मग बिनधास्त लग्न करायचं, असं तिच्या मनात होतं. पण आता तर सगळं उलटच दिसत होतं तिला. ती तशीच तडक बेडवरून उठून मावशीच्या मागे जाते. मावशी, एवढी काय गडबड ग लग्नाची? ती मावशीला लाडीकपणे विचारते. अगं आता नाही तर कधी? अगं एवढं चांगलं स्थळ आले, त्याला काय नको म्हणायला पाहिजे होतं का? मावशीने कुकर गॅसवरून उतरवला. मुलगा काय करतो? काव्याने अंदाज काढून घेण्यासाठी विचारलं. अगं मोठा बिझनेस आहे त्यांचा, US ला. आठवडा झालाय त्याला इंडियामध्ये येऊन. मावशी खूप कुतूहलाने बोलत होती. काय? US ला? अगं पण जरा लांब नाही का वाटत ते? काव्याला आता कसं मावशीला समजावं तेच कळत नव्हतं. अगं त्यात काय लांब लांब करत बसलीस? चांगलं विमानाने जायचं आणि यायचं असतं. उलट मज्जा येते की. तुझा भैया आणि बहिणी पण उद्या निघणार आहेत रशियावरून. उद्या संध्याकाळीपर्यंत तरी येतील इथे. मावशीने बोलत बोलत वरण फोडणी टाकलं आणि आता पोळ्या करायला सुरुवात केली. भैया आणि वहिनी येणार म्हटल्यावर काय नाही काव्य तुझं खरं. यांनी तर सगळा कार्यक्रम अगोदरच प्लॅन करून ठेवलाय. झालं तुझं कल्याण. शुभ मंगल सावधान. आता ऑफिसला जायच्या ऐवजी नांदायला जावा. काव्य आता विचारात पडली. आतमध्ये तिचं मन या गोष्टी स्वीकारत नव्हतं. हे बघ, मी पोळ्या लाटून देते, तू तव्यावर शेकून घे. उद्या लग्न झाल्यावर तुझी सासू मलाच म्हणेल की मावशीने काही शिकवलं नाही. उगीच शब्द नको कोणाचा माझ्या लेकीवर. आता मावशी पोळ्या लाटू लागली आणि काव्या तव्यावर शेकू लागली. मावशी, तुझं सगळं खरं आहे ग, पण तुला असं एकदा का नाही वाटलं की लग्न अगोदर मुलाने आणि मुलीने एकदा एकमेकांना एकांतात बसून बोलावं, भेटावं, किमान एकमेकांना पाहावं तरी? कमीत कमी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तरी करायला पाहिजे होता ना? काव्या जरा जास्त सिरियस झाली. अगं मुलगी पाहायचं काय घेऊन बसलीस? चांगली एंगेजमेंट झाली आहे की दोघांची, तेही धूमधडाक्यात. ते काय आहे ना, तू तुझ्या CEO सोबत प्रेझेंटेशन द्यायला गेली होती ना, तेव्हा निरोप आला होता मला तुझ्या त्या सदा मामाचा. नशीब काढलं बघ राणीनं, असं म्हणत होता फोनवर. मावशी बोलून गेली आणि काव्याचा चेहरा आता बघायसारखा झाला. ती शॉक लागल्यासारखं पाहत होती. नकळतच एक समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरलं. म्हणजे मावशी आतापर्यंत जे काही बोलत होती ते त्या राणीविषयी बोलत होती. ओ गॉड, मी पण ना, खरंच खूपच वेंधळी आहे मी. काव्याने स्वतःच्या डोक्यात टपली मारली. तुला काय झालं पण? तू खुश नाही का? मावशीने आता उलटा प्रश्न केला आणि काव्याला आता काय सांगावं कळेना. तरी पण ती बोलू लागली. अगं मावशी, राणी आणि मी किती क्लोज होतो 10वी पर्यंत. अगदी सख्या बहिणींसारखं राहायचो आम्ही. म्हणून जरा काळजी वाटली ग. काव्याने तिची बाजू सावरली. हो ना, त्यानंतर तू आणि ती जास्त भेटलाच नाहीत. म्हणून म्हणते, पुढच्या आठवड्यात काढ सुट्टी, मस्त 4-5 दिवस राहू गावी. मावशी म्हणाली. बरं, काढते. जाऊ आपण सगळे. काव्याने परत मावशीला मिठी मारली. खुश होती काव्या मनात. ए मावशी, राणी आता मस्त दिसत असेल ना? तू पाहिलंस का तिला? काव्य जरा मावशीपासून बाजूला झाली आणि मावशीच्या चेहऱ्याकडे पाहून बोलू लागली. हो, खूप सुंदर दिसू लागली ग. साखरपुडा होता दोघांचा, तेव्हा पाहिलं होतं तिला. मावशी राणीच्या सौंदर्याचं कौतुक तोंड भरून करत होती. पण मला विसरली ना ती. माझं तर नाव पण काढलं नसेल तिनं. काव्या थोडंसं नाटकी उदास स्वरात बोलली. अगं उलट खूप उच्च विचारत होती तुझ्याविषयी. तू कशी विचारतेस आता तिच्याविषयी, तशीच ती पण बोलत होती तुझ्याविषयी. अगं एक राहिलंच की, थांब दाखवते तुला. म्हणून मावशी तेथून आतल्या घरात गेली. आता काय राहिलं असेल?
काव्या किचनमध्येच विचार करत बसली होती. थोड्याच वेळात मावशी हातात एक पांढरी चिठ्ठी घेऊन आली. हे बघ, याच्यामध्ये 3 नंबर लिहून दिलाय. तुझी जेव्हा भेट होईल तेव्हा दे तिला, असं म्हणत होती. मावशीने काव्याच्या हातात चिठ्ठी दिली. काव्याने पटकन चिठ्ठी उघडली. आतमध्ये 10 अंकी नंबर होता. काव्याने लगेच नंबर डायल केला. 2-3 रिंगमध्येच फोन रिसीव्ह झाला. हॅलो, पलीकडून 20 ते 25 वर्ष असलेल्या मुलीचा सुंदर गोड आवाज आला. हॅलो, ओळखलं का? काव्या. आवाज ओळखीचा वाटतो, पण राणी. अगं मी आहे, मी. काव्याने मुद्दाम तिचं नाव सांगितलं नाही. तिनं राणीची गंमत करायचं ठरवलं. मी कोण? म्हणजे तुमचं नाव काय? राणी. अगं मी, ते लहानपणी आपण बोर आणि चिंचा खायला जायचो त्या नंदू मावशीच्या घरी. एकदा तू असंच चिंचा तोडण्यासाठी झाडावर चढलेली आणि तुझा पाय निसटला. किती लागलं होतं तुझ्या गुडघ्याला. मीच मलमपट्टी केली होती तेव्हा तुझी. विसरलेस ना मला? काव्या आता राणीची चांगली मजा घेत होती. बोरं, चिंचा, नंदू मावशी. राणी मनात विचार करते. काव्या, काव्या तू? राणी जोरात ओरडते. हो, मीच राणी सरकार. काव्या पण तेवढ्याच जोशने रिप्लाय देते. काय सांगतेस? किती दिवसांनी फोन केलास? कशी आहेस? आणि आज आठवण आली होय माझी. आता राणीला तिला प्रश्नावर प्रश्न विचारावे वाटत होते. एक एक मिनिट हा. लग्न कोणाचं होतंय? काव्या म्हणाली. माझं. मग लग्नाला कोण बोलवणार? काव्या म्हणाली. मी, राणी. मग फोन कोण करणार? काव्या. मीच. ओ शट, सॉरी हा. माझ्या लक्षातच नाही राहिलं तुला सांगायचं. तरी पण मी मीरा मावशीजवळ दिला होता निरोप. सॉरी, सॉरी, सॉरी. राणी आता जीवाचा आटापिटा करत बोलत होती. वेट, वेट. अगं जरा श्वास तरी घे. किती हायपर होतेस. मज्जा केली तुझी. आणि मला मीरा मावशीनेच दिलाय तुझा नंबर. काव्या तिला शांत करत बोलत होती. हो का? मग आता तुला मीराताईंकडून कळलंच असेल की लग्न कधी आहे ते. राणी आता काव्याची मजा घेऊ लागली. हो, पुढच्या आठवड्यात. काव्याने उत्तर दिला. मग कधी येतेस? मग माझ्या लग्नाला? राणी म्हणाली. अगं लग्न पुढच्या वीकमध्ये आहे. काव्या. पुढच्या वीकमध्ये नाही, फक्त 4 ते 5 दिवस लांब आहे. तू परवा इथे हवी मला, मुंबईला, माझ्या घरी. राणीने काव्याला बजावलं. अगं हो, हो नक्कीच. काव्याने पण हसत फोन ठेवला. एका सुंदर मोठ्या विलामध्ये सकाळी घरातील सर्व मेंबर डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी जमले होते. फक्त एक माणूस त्याच्या रूममध्येच बसून होता. श्याम, श्याम. सुशीलाताई घरातील नोकराला आवाज देत होत्या. जी मॅडम. श्याम धावत त्यांच्याजवळ आला. अरे मोठ्या साहेबांना त्यांच्या खोलीतच नाश्त्याची प्लेट दे. आणि अजून एक. त्याबरोबर बदाम आणि काजूची खीर पण दे. कालपासून त्यांना थोडंसं विकनेस जाणवतोय. सुशीलाताईंनी श्यामच्या हातामध्ये एक नाश्त्याची प्लेट दिली. ओके मॅडम. श्याम प्लेट देऊन आतमधील साईडने निघून गेला. एका भल्या मोठ्या रूमच्या दरवाजावर श्यामने टकटक असा आवाज केला. दरवाजा उघडाच आहे. मिलिंद देसाई आतमध्ये पेपर वाचत बसले होते. सर, मॅडमनी तुमच्यासाठी नाश्ता पाठवला आहे. श्यामने तेथील टेबलवर नाश्त्याची प्लेट ठेवली. सोबत एक मोठी काजू बदाम घातलेली खीरची मोठी वाटी पण त्याने प्लेटमधून बाजूला काढून ठेवली. मिलिंद देसाईंनी त्यांचा एक हात वर केला तसं श्याम तेथून निघून गेला. सुशीलाताई डायनिंग टेबलवर तुषारची वाट पाहत होत्या. थोड्याच वेळात तुषार पायऱ्या उतरून खाली डायनिंग टेबल जवळ आला. गुड मॉर्निंग मॉम. सुशीलाताईंना ग्रेट करून त्याने नाश्त्याची प्लेट खाण्यासाठी समोर ओढून घेतली. सुशीलाताई मात्र तशाच टेबलवर बसून त्याच्याकडे पाहत होत्या. समोरील नाश्त्याची प्लेट त्यांनी तशीच ठेवली होती. व्हॉट हॅपन्ड मॅम? कालचा राग अजून गेला नाही का? तुषार नाश्ता करत सुशीलाताईंना बोलत होता. सुशीलाताई खाली मन घालून बसल्या. नाही तुषार, खरं तर मीच तुला काही बोलायला नाही पाहिजे होतं, पण तुझं रोज उशिरा येणं मला सहन नाही होत. तू खूप खुश असावं, आनंदी असावं असंच वाटतं मला. म्हणून म्हणते लग्न कर, सगळं नीट होईल. सुशीलाताई बोलत होत्या आणि तुषार चमचा तोंडासमोर पकडून तसाच थांबला. मॉम, लग्न लग्न लग्न. हे बघ मॉम, लग्न करायचा माझा विचार नाही आहे इतक्यात. आणि तुम्हाला जर एवढं मी
लग्नच करावं असं वाटत असेल ना मॉम, तर लग्न हे मी माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या गरजेनुसार करणार. त्यामुळे प्लीज मला लग्नासाठी फोर्स करू नका. आणि तुम्ही निवडलेल्या मुलीशी जर मी लग्न करावं असा तुझा विचार असेल ना, तर प्लीज स्टॉप इट मॉम. त्याने चमचा तोंडासमोर नेऊन न खाताच खाली ठेवला. अरे, पण मी कुठे म्हणत आहे की तू माझ्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करावं. तुला एखादी मुलगी आवडत असेल तर तिला घेऊन ये घरी, सुशीलाताई म्हणाल्या. मॉम प्लीज, माझ्या पसंतीचा जर विषय असेल ना, तर मग तन्वीच्या पसंतीचं काय झालं? कदाचित डॅडनी एकदा तिच्या बाजूने विचार केला असता, तर कदाचित आज माझी तन्वी मला सोडून गेली नसती. तुषारचे डोळे आता लाल झाले होते. त्याचा आवाजही बदलला होता, पण तरीही त्याने स्वतःला सावरले आणि तो पुढे म्हणाला, आणि मॉम, पुन्हा आता माझ्या लग्नाचा विषय काढू नकोस. मी अजूनही त्यासाठी पूर्ण तयार नाही. तर प्लीज पुन्हा विषय काढून माझ्या भावना दुखवू नकोस. तो आता हळू आणि शांत आवाजात बोलला. मला माहीत झालं रे तुषार, आता परत कधीच तुझ्यावर दबाव आणणार नाही. सुशीलाताईंनी पण शांत आवाजात उत्तर दिलं. चल, मला आता मंदिरात जायचं आहे. श्यामने त्याच्या हातात लगेच पूजेचं ताट आणून दिलं. मॉम, पुन्हा मंदिर? अरे, तुझ्यासाठी नाही रे. माझ्या धाकट्या लेकासाठी बोलले होते नवस. म्हणजे तुझा एकुलता एक मावस भाऊ, रवी. रवीसाठी जायचं आहे मंदिरात. लग्न जमलंय ना त्याचं आता. सुशीलाताईंनी नोकराला गाडी काढायला सांगितली आणि त्या दरवाजामधून बाहेर गेल्या. सुशीलाताईंच्या तोंडून मंदिर हा शब्द ऐकून तुषारला पुन्हा ती मंदिरातली काळोखी रात्र आठवली आणि त्या काळोखात ती पडत असणारी मुलगी, जिला त्याने नीट सावरून उभं केलं होतं, पण तिचा चेहरा पाहिला नव्हता. आणि त्या मुलीचे एका कानाचे इयररिंग्स त्याच्या शर्टच्या बटनात अडकून त्याच्यासोबत घरी आले होते. हे अजूनही त्याने त्याच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले होते. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? कोण असेल ती मुलगी जिला तुषारने वाचवलं होतं? काव्या असेल की दुसरी कोणी? आणि तुषारच्या शर्टला अडकून आलेला इयररिंग्स काव्याचाच असेल का? जाणून घ्या प्रीत जडली हृदयी भाग 12 मध्ये. सदरील कथा ही फक्त आणि फक्त लेखिकेची स्वलिखित कथा असून कथेवर फक्त आणि फक्त लेखिकेचा हक्क आहे. त्यामुळे विदाऊट परमिशन कोणीही कथा कॉपी करू नये. असे केल्यास कायद्याने कडक कारवाई केली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. कथेतील पात्र, संवाद, घटना काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कसलाही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा, अशी नम्र विनंती करते. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आणि स्टिकर्स द्यायला विसरू नका. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.